माझे हे 2 वर्ष खूप स्ट्रगलमध्ये होते. आमचे 2 रूमचं एक घर होतं. म्हणजे आम्ही सगळे तिथे राहायचो, गप्पा चालत राहायच्या घरी. मी कधी म्हणलो नाही घरी की मला डिस्टर्ब होतंय, असं होतंय, तुम्ही बोलू नका. मी माझा अभ्यास करत राहिलो, कारण मी त्यावेळेस फिजिक्स सॉल्व्ह करायचो. बायो जेव्हा करायचा असेल मला, मी गाडीत जाऊन बसायचो. म्हणजे आमच्या समोर एक कार होती घराच्या, त्या कारमध्ये मी जाऊन अभ्यास करायचो. आम्ही जास्त काही नाही करायचो, IIB करून घ्यायची. माझे मामा डॉक्टर आहेत, ते माझी प्रेरणाच होते लहानपणीपासून. मी असं म्हणजे स्लीपमध्ये कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही. मी मोबाईल पासून पण कधी दूर राहिलो नाही. करायचं तर पूर्ण करायचं, नाही तर करायचंच नाही. IIBच्या पेपरमध्ये जरी कमी मार्क आले, तिथे ते 100+ होऊनच येतील असा कॉन्फिडन्स आईला होता माझ्या. 11th मध्ये तर मी टाइमपासच केला. पप्पाचे माझ्याकडून खूप काही अपेक्षा आहे. आई वडिलांमुळेच मी अभ्यास केला हे असं समजू शकता, माझ्यामुळे नाही केला. माझे 5-10 मिनिटं असेच गेले आणि 5-10 मिनिटांमध्ये झाले फक्त 2 क्वेश्चन. जेव्हा की माझं फिजिक्सच हे कॉन्फिडेन्शियल सब्जेक्ट होतं. त्याच्या यशाचं कारण म्हणजे IIT. माझं नाव यश सुधाकर उमरेकर. आय एम एन IIBian. माझा नीट 2025चा स्कोर 577 आणि रँक 4092. माझं मूळ गाव मानवत आहे आणि जिल्हा परभणी. माझी जर्नी सुरू झाली माझ्या मामापासून. माझे मामा डॉक्टर आहेत, ते माझी प्रेरणाच होते लहानपणीपासून. माझा एक भाऊ पण आहे, आत्याचा मुलगा, तो पण डॉक्टर आहे. त्यांना पण मला म्हणजे ते इन्स्पायर करत होते मला. नंतर माझे 11th मध्ये मी एवढा सिरियस नव्हतो त्यासाठी. म्हणजे डॉक्टर बनायचं हे लहानपणीपासूनचं स्वप्न होतं, पण सिरियसनेस तेवढा नव्हता जेवढी तयारी पाहिजे होती माझ्याकडून. 11th माझी तशीच गेली. म्हणजे मी मोबाईल याच्यामध्ये होतो अडकलेलो, मित्रपरिवार त्यात. मग जसं मी 12th मध्ये आलो तशी आमची म्हणजे एम्स बॅचची शफलिंग झाली. मग मी एम्स बॅच मध्ये आलो तेव्हापासून मी थोडा सिरियस व्हायला लागलो. मला कॉम्पिटिशन कळायला लागलं थोडं कसं आहे काय. मुलांना मार्क येत होते, मला नव्हते येत जास्त. मग तेव्हापासून माझी एक तयारी सुरू झाली की असं करायचंय. मग तिथून मी मेहनत करायला सुरू केली. जसे जसे दिवस गेले तशी फिजिक्स आणि केमिस्ट्रीची माझी आवड पहिल्यापासूनच होती. बायोमध्ये माझा जास्त इंटरेस्ट नव्हता. फिजिक्स केमिस्ट्री मी 11th मध्ये पण करायचो, जेवढं बायो नाही केलं. मग 12th मध्ये मला हे तिन्ही सब्जेक्ट घेऊन समोर जायचं होतं. बायोला जास्त फोकस करायचा होता. मी NCERT तर आधीपासून प्रेफरच केली नाही. प्रेफर केलं ते IIBचं मॉड्यूल. मग नंतर 12th मध्ये फिजिक्सचे क्वेश्चन ते सगळं सॉल्व्ह करत राहिलो. फिजिक्सचा स्कोर माझा छान होता आणि मला कॉन्फिडन्स त्यातच होता. 11th मध्ये माझं बायो खूप वीक होतं. फिजिक्स केमिस्ट्रीची माझी पहिल्यापासूनचीच एक आवड होती. फिजिक्सला मी खूप फोकस केलं, क्वेश्चनच सॉल्व्ह करत होतो. म्हणजे वाचत काही नव्हतं, नोट्स तर कधीच वाचल्या नाही फिजिक्सच्या. क्लासमध्ये जे शिकलं त्याच्यावरतीच. नंतर घरी गेल्यावरती फक्त क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. IIB टीमने असाइनमेंट्स म्हणजे प्रत्येक चॅप्टरच्या खूप व्यवस्थित सगळ्या दिलेल्या होत्या आम्हाला. त्यातून मला खूप फायदा झाला. टेस्ट सिरीजमध्ये पण छान क्वेश्चन्स होते, मजा यायची ते सॉल्व्ह करायला. घरी गेल्यावर परत ते एकदा ट्राय करायचे. तसंच ती जर्नी चालत राहिली 2 वर्ष. बायोमध्ये माझी पकड नव्हती, म्हणजे एक होल्ड नव्हता त्यावरती. बायो खूप वीक होतं 11th मध्ये. मग नंतर बायोची सुरुवात व्हायला लागली 12th पासून. जेव्हा मी IIB टीम सोबत डिस्कस केलं की मला बायो खूप हार्ड जात आहे, त्यांना मला सल्ले दिले काही. NCERT वाच, IIBचे मॉड्यूल्स ट्राय कर. मी मग माझं नंतर मॉड्यूल्सच ट्राय करायला सुरू केलं. NCERT वाचताना मला ती डिकोड करता येत नव्हती. कॉम्प्लेक्स लाईन्स होत्या आणि शॉर्ट हे दिलेलं होतं त्याच्यात कॉन्सेप्ट. IIBच्या मॉड्यूलमध्ये वास्ट याच्यामध्ये दिलेलं आहे सगळं डिटेल्ड मध्ये. तेच मी वाचत राहिलो आणि मला तेच आवडायचं वाचायला. NCERT वाचताना झोप यायची मला, IIBचं मॉड्यूल वाचताना तसं कधी नाही झालं. मग बायोमध्ये मग नंतर आवड यायला लागली. बॉटनी हा विषय होताच स्ट्रॉंग. झुलॉजी मला येतच नव्हतं. जसं की सगळ्या नीट ॲस्पिरंट्सला झुलॉजी खूप आवडतं, मला त्यात नव्हतं. मला फक्त बॉटनी आवडायचं आधी. नंतर मग झुलॉजी मी वाचायला सुरू केलं. ते होत मला नंतर बायोमध्ये खूप छान आवड यायला लागली. लास्टला मग मी NCERT सुरू केली. जेव्हा नीटचे म्हणजे 15 दिवस असतील असं धरलं तरी चालेल, तेव्हा मी NCERT वाचायला सुरू केली. आधी NCERT वाचतच नव्हतो मी. मला लाईन टू लाईन जरी प्रश्न आले, टेस्ट सिरीज मध्ये येऊ कशात येऊ, ते चुकायचे माझे आणि मुलांचे तेच बरोबर यायचे. असे कॉन्सेप्च्युअल प्रश्न माझे चुकले नव्हते कधी. IIBच्या मॉड्यूलमध्ये नीटची NCERT लाईन टू लाईन आहे, त्यासोबत ते कॉन्सेप्च्युअल कसं लक्षात ठेवायचं ते लाईन टू लाईन वेगळ्या प्रकारे डिकोड केलं आणि ते मला खूप आवडायचं. ते त्याचनुसार मग मी पुढे चालत गेलो आणि नंतर मला बायोमध्ये पण आवड यायला लागली. फिजिक्स हे आधीपासून आवडायचंच.
फिजिक्समध्ये मग मी सॉल्व्ह करत राहिलो. कॉन्फिडन्स होता, खूप मोठा कॉन्फिडन्स होता फिजिक्समध्येच फक्त. मग नीटच्या पेपरच्या दिवशी जसं म्हणजे माझी एक सवय होती टेस्ट सिरीजमध्ये मी पहिले फिजिक्स सॉल्व्ह करायचो. फिजिक्स, केमिस्ट्री, मग बायो. नाहीतर पेपरनुसार जर का फिजिक्स अवघड वाटायला लागलं केमिस्ट्रीवर शिफ्ट व्हायचं, केमिस्ट्री अवघड वाटलं बायोवर शिफ्ट व्हायचं. तसं मग नीटच्या पेपरच्या दिवशी मी जसं तिथे गेलो, माझं सेंटर IIB बिल्डिंग छत्रपती संभाजीनगरच्या बॅक साईडलाच होतो. सकाळी मी आलो, अमित सरांना भेटलो. मी थोडा टेन्स्डच होतो. मग नंतर सरांना सांगितलं, सर माझ्यासोबत तुम्ही चला तिथे सेंटरला. मग सरांसोबत मी तिथे गेलो. 12 वाजलेले होते त्या दिवशीचे. नंतर पुढे 1 वाजता 1:30 वाजता मी त्या रूम मध्ये गेलो. माझं एक असं होतं की एन्व्हायरमेंट मला थंड नाही पाहिजे, थंड एन्व्हायरमेंट मध्ये मला झोप यायची. ट्युशन मध्ये सुद्धा तसंच व्हायचं. टेस्ट सिरीजच्या वेळेस मी सरांना सांगायचो की हे म्हणजे मॅनेजमेंटला सांगायचो की हे लाईट्स ते थोडं ऑफ ठेवत जा, म्हणजे एक सवय होईल मला आणि सगळ्यांना सुद्धा. त्याचा मला फायदा झाला. त्या सेंटरमध्ये माझ्या फक्त फॅन्सच होते, असं काही दुसरं कुलिंग सिस्टम काहीच नव्हतं आणि ते मला आवडलं. मला गरमीमध्ये माझं डोकं चालायचं असंच होतं. मग ती गरमी म्हणजे IIB टीमचा यात खूप मोठा हात आहे की त्यांना मला एन्व्हायरमेंट तसं आधी प्रोव्हाइड केलं. तेच मला नीटच्या दिवशी सुद्धा भेटलं. आणि नंतर मग 2 वाजले होते. 2च्या आधी थोडं मी झोप घेतली. 1 वाजेपासून 2 वाजेपर्यंत फ्रीच होता टाइम. त्यावेळेस मी एक थोडी झोप घेतली तिथे. नंतर 2ला जसा पेपर हातात आला, माझी जी सवय होती मी फिजिक्सचा स्टार्ट करायचो, स्टार्टिंगला घेतला मी फिजिक्सचाच पेपर आणि सेट होता माझा 45 नंबरचा. त्यात होता पहिला क्वेश्चन सरफेस टेन्शनचा. मी बघितला क्वेश्चन, म्हणलं ठीक आहे एखादा क्वेश्चन अवघड आला असेल. पुढचा क्वेश्चन घेतला, तो थोडा मायक्रोस्कोपचा होता, तो जमला थोडा. मग पुढे तसं जसं गेलो, 4-5 क्वेश्चन, 6 क्वेश्चन होते. 6 क्वेश्चन मधले मला फक्त 2 क्वेश्चन जमले. नंतरचे पुढचे क्वेश्चन मी बघायची हिंमत घेतली मी 2-3 पेज वाचले. माझे 5-10 मिनिटं असेच गेले आणि 5-10 मिनिटांमध्ये झाले फक्त 2 क्वेश्चन. मग नंतर मी विचार केला की फिजिक्समध्ये वेळ घालण्यात काही टाइम नाही, जेव्हा की माझं फिजिक्सच हे कॉन्फिडेन्शियल सब्जेक्ट होतं. मग मी फिजिक्स तिथे सोडून दिलं. फिजिक्स सोडलं, मी डायरेक्ट गेलो केमिस्ट्रीवरती गेलो. केमिस्ट्रीमध्ये मग सुरू केलं क्वेश्चन छान यायला लागले, ते जमायला लागले. केमिस्ट्री सॉल्व्ह झालं. केमिस्ट्री अराउंड 45 to 50 मिनिट मध्ये सॉल्व्ह झालं. 2-3 क्वेश्चन सोडून दिले होते मी. नंतर बायोवर गेलो. बायो माझं मग हार्डेस्ट सब्जेक्ट होता माझ्यासाठी, पण थोडाफार कॉन्फिडन्स होता कारण शेवटी NCERT वरती पण फोकस होता. मग बायो मी वाचलं. बायोचे क्वेश्चन मी सॉल्व्ह केले. ते होत होते सॉल्व्ह. काय की जे नाही जमले मी ते सोडून दिले, म्हणजे त्यात टाइम नाही घातला कारण की मला कळलं होतं फिजिक्स अवघड आलेलं आहे, टाइम वेस्ट करण्यात काही अर्थ नाही. जे क्वेश्चन यायला लागले, सोपे असो अवघड असो, जे असो, जे येत होते ते सोडवायला सुरू केली, जे नाही येत ते सोडून दिले. टेन्शन नाही घेतलं त्या गोष्टीचं. पुढे बायो सॉल्व्ह झालं आणि उरलं होतं माझ्याकडे 1.5 तास नंतर फिजिक्ससाठी. फिजिक्सचं मग माझं म्हणजे लक असं, मी पेज जे उघडलं त्या पेजवरती सोपे क्वेश्चन होते. मी रॅन्डमली एक फिजिक्सचं पेज उघडलं होतं, म्हणजे असं नाही गेलो सिक्वेन्सनं सॉल्व्ह करू आता फिजिक्स. मी रॅन्डमली एक पेज उघडलं, तिथून अराउंड 25 का 26 क्वेश्चन नंबर होता, तिथून मी सुरू केलं सॉल्व्ह करायला. तो क्वेश्चन सॉल्व्ह करताना ते व्हायला लागले. मग नंतर मी परत फर्स्ट वरती गेलो, फर्स्ट पेज वरती. सरफेस टेन्शनचा जमतच होता, मी त्यात डोकंच नाही लावलं, ते सोडूनच दिला. पुढचे क्वेश्चन मग ते नंतर काय जमायला लागले, ते सॉल्व्ह केले. ते सॉल्व्ह करताना मग मला असं कॉन्फिडन्स यायला लागला की आपल्यालाच अवघड गेलं तर सगळ्यांनाच जाणार आहे. मग त्यात मी त्या फिजिक्सचं पण काही टेन्शन जास्त घेतलं नाही. फिजिक्सचा सॉल्व्ह झाला, पूर्ण पेपर सॉल्व्ह झाला. पण त्यामध्ये सुद्धा माझे 15 मिनिट्स तर असेच वेस्ट गेले. माझे काय सगळ्यांचेच गेले असते, कारण की त्याच्यामध्ये जे आपले रूम मध्ये जे राहतात, टीचर्स जे राहतात, त्यांच्यामुळे ते आपल्याकडून सगळं मार्क करून घेतात. त्याच्यामध्ये मग माझी लिंक तुटत गेली. त्यावेळेस माझा फिजिक्सच चालू होता. लिंक तुटत गेली. क्वेश्चन सॉल्व्ह करताना म्हणजे जो टाइम लागला पाहिजे त्याहून अधिक लागायला सुरू झालं. मग थोडं मी टेन्शन मध्ये पण त्यात येत होतो, कारण की टाइमचं शॉर्टेज राहतो खूप. तो टाइमचा शॉर्टेज मग मी कव्हर करायसाठी जे सांगत होते मी ते तिथं म्हणजे माझं इकडून सॉल्व्ह करणं चालू होतं आणि इकडून त्यांचं पण ऐकत होतो. म्हणजे असं नाही की मी माझा पूर्ण पेपर थांबवला त्यात. तिथे थांबवायचं नसतं. तिथे जे म्हणतात ते पण मार्क करायचं आणि पेपर सॉल्व्ह करताना पेपर सुद्धा सॉल्व्ह करायचा, कारण की आपली लिंक जर तुटली ते परत पहिल्यापासून सॉल्व्ह करायला. आणि यावेळेस फिजिक्समध्ये क्वेश्चन 6 to 7 लाईनचे होते, छोटे लाईनचे प्रश्नच नव्हते. ते सॉल्व्ह करायला तर लेंदी सोल्युशन होते. माझे हे 2 वर्ष खूप स्ट्रगल मध्ये होते. माझ्याकडे सेपरेट रूम नव्हती. जसं वेगळे ऍस्पिरंट्स नीट ऍस्पिरंट्स असतात त्यांना सेपरेट रूम असतात, माझ्याकडे नव्हती. आमचे 2 रूमचं एक घर होतं, त्यामध्येच मी बसायचो अभ्यासाला. म्हणजे आम्ही सगळे तिथे राहायचो, गप्पा चालत राहायच्या घरी. मी कधी म्हणलो नाही घरी की मला डिस्टर्ब होतंय, असं होतंय, तुम्ही बोलू नका. मी माझा अभ्यास करत राहिलो, कारण मी त्यावेळेस फिजिक्स सॉल्व्ह करायचो. फिजिक्स सॉल्व्ह करत असताना हात आणि पेन चालायचं, डोकं तिथे काही म्हणजे
असं नव्हतं की आपण बायो वाचताना लिंक तुटून जायची, मग मी त्यावेळेस फिजिक्स सॉल्व्ह करायचो. ते झालं. बायो जेव्हा करायचं असेल मला, मी गाडीत जाऊन बसायचो. म्हणजे आमच्या समोर एक कार होती घराच्या, त्या कारमध्ये मी जाऊन अभ्यास करायचो. तिथे मग मला नेचरच्या याच्यामध्ये सगळं आलं. एन्व्हायरमेंट पण छान भेटायला लागलं, हवा होती, थंड हवा, ते सगळं नॉर्मल होतं. मग त्यामध्ये मी अभ्यास केला. IIB टीम यांनी मला 12वी मध्ये, म्हणजे मी आधी सांगितलं नाही ना असा माझा प्रॉब्लेम आहे, 12th मध्ये जसं सांगितलं, त्यांना मला सेपरेट बसायला, आमची एक एम्स बॅच होती त्यामध्ये मी जाऊन बसायचो. सकाळीच ती बॅच ते उघडून ठेवायचे जेव्हा ते चालू नव्हते. आमच्यासाठी एक सेपरेट बॅच त्यांनी काढून ठेवली होती, ती कोणालाच नव्हती, फक्त आमच्या बॅचच्या स्टुडंट्सला होती. मी सकाळी मग 6:30-7ला 12वी मध्ये यायला बसायचो, सुरू केलं. कारण की दुपारी आमची बॅच राहायची, सकाळपासून मग इथेच बसायचो. नंतर मग तिथून अभ्यास सुरू व्हायचा. अभ्यासाचा तर क्रम म्हणलं माझा रोजचा, मी असं ठरवलं नव्हतं एवढे तास अभ्यास करायचे. जोपर्यंत माझं मन सॅटिस्फाय नव्हतं की हा आज एवढा अभ्यास झालाय, तोपर्यंत मग मी उठायचो नाही. म्हणजे एकदा करायचं तर ते पूर्णच करायचं असं होतं, नाही तर करायचंच नाही. मला घरी झोप यायची, खूप झोप यायची. पप्पा मला खूप रागवायचे, आता झोप लगेच झोप असं करायचे मला. मग नंतर मला म्हणजे राग नाही यायचा त्यांना, मला माहिती होतं मला झोप येऊ लागली ते बोलणारच मला. मी अभ्यासच म्हणजे त्यांना दिसत नाही मी अभ्यास करताना, पण मला माहिती होतं मी थोडा वेळ जरी करत असेल तर ते फोकसनच होतं माझं, इफेक्टिव्ह स्टडी होती. असं नाही की बळजबरी बसलो की बुक हातात घेऊन ठेवली, नाही तसं नाही. पप्पा म्हणायचे आली लगेच डुलकी आली, म्हणजे रात्रीच्या वेळेस असं 10-11 वाजता डुलकी आली लगेच असं म्हणायचे मला. मग पप्पाला मी सांगायचो, मी म्हणजे आता मी त्यांना सरळ सांगायचं झोपू का लगे, नुसतं पुस्तक हातात घेऊन बसू का म्हणायचं डायरेक्ट. मग म्हणजे माझं होतं असं की स्वतः म्हणजे करायचं तर फक्त करायचं असं नव्हतं, करायचं तर पूर्ण करायचं, नाही तर करायचंच नाही. माझी झोप म्हणजे मी 9 to 10 hours, सिरियसली सांगतो 9 to 10 hours मी 2 वर्ष झोपलेलो आहे. मी असं म्हणजे स्लीपमध्ये कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही, कारण की मला असं वाटायचं की झोप ही खूप महत्वाची आहे. मी मोबाईल पासून पण कधी दूर राहिलो नाही. मोबाईल माझ्या हातात कंट्रोलमध्ये होता, हे महत्वाचं आहे. यामध्ये कंट्रोलमध्ये राहूनच बघायचो, कधी असं दूर नाही ठेवायचो. माझे रिलेटिव्ह पण मला कधी म्हणायचे की आमच्याकडे येऊन बस, आमच्या इथे रूम आहे सेपरेट, तिथे येऊन अभ्यास कर. पण मी कधीच असं ऍक्सेप्ट केलं नाही ते, की म्हणजे मी म्हणायचो माझ्याच घरी मी अभ्यास करेल म्हणून, नाही तर IIBचा क्लास आहे म्हणून, तसंच सांगायचो मी. ज्यावेळेस 11th मध्ये होतो, माझा टेस्ट सिरीज मध्ये स्कोर कधी 600च्या वर गेला नाही. ज्यावेळेस शफलिंग व्हायच्या एम्स बॅच साठी 11th मध्ये, माझं 2-3 मार्कानं असं यावेळेस असं राहायचं. 600च्या वर कधी स्कोर गेला नाही. घरी तर मेसेज जायचे, मग आता पप्पा बोलायचे आपल्याला पाहिजे 700 स्कोर, कारण की वातावरणच तसं होतं 24-23 मध्ये. 700 स्कोर म्हणजे त्याच्यावरतीच एम्स असे कॉलेज लागायचे चांगले. पप्पा म्हणायचे 700 मार्क किती तुला कधी इथेच नाही येते, तिथे काय येते. आई सांगायची की IIBचे पेपर खूप अवघड असतात म्हणून. IIBचे पेपर मध्ये जरी कमी मार्क आले तिथे ते 100+ होऊनच येतील असा कॉन्फिडन्स आईला होता माझ्या. आई माझ्या पप्पांना समजायची. मग पप्पाच तरी बोलणं चालतच असायचं की असं आहे म्हणून आपल्याला ते पाहिजेच आहे, नाहीतर मग करायचंच नाही असं सांगायचे पप्पा मला. करायचं तर पूर्ण, नाहीतर नाही करायचं. त्यांचा असा सपोर्ट राहून म्हणजे मला पप्पाचं स्वप्न दिसायचं, पप्पा काय माझ्याबद्दल स्वप्न बघतायत. 11th मध्ये तर मी टाइमपासच केला. मग आता 11th मध्ये जर मी टाइमपास केला, पप्पाचे माझ्याकडून खूप काही अपेक्षा आहे, तर त्या पूर्ण करण्यासाठी मला काहीतरी करावं लागेल. हे मला 12वीला क्लिक झालं. मग 12वी मध्ये मग मी अभ्यास सुरू केला, कारण की माझ्या वडिलांना माझ्याकडून खूप काही अपेक्षा होत्या. आई तर माझ्यासोबत म्हणजे नेहमीच असायची. आई म्हणायची मला चांगलं करा, नाव झालं पाहिजे. मग म्हणजे आई वडिलांमुळेच मी अभ्यास केला हे असं समजू शकता, माझ्यामुळे नाही केला. माझ्या या 2 वर्षाच्या प्रवासामध्ये IIBचा खूप मोठा हात आहे. मला कमी मार्क्स यायचे 11th मध्ये, सरांसोबत मी डिस्कस करायचो. म्हणजे मी असं कधी बाहेरून कोणाशी काही डिस्कस नाही केलं, फक्त सरांशी डिस्कस करायचो आणि टीम मॅनेजमेंटशी डिस्कस करायचो. सरांशी बोलायचो, सर म्हणतात एवढे कमी मार्क्स येतच असतात. मला एक्झाम्पल द्यायचे ते, म्हणजे स्टुडंट्स राहायचे टॉपर्स, त्यांचे एक्झाम्पल द्यायचे, त्यांना सुद्धा असे कमी मार्क्स आहे, ते पण पुढे गेले. मग आपण कमी नाही समजायचं स्वतःला. मी अभ्यास करत राहिलो सरांच्यामुळे, सर पण सांगत राहिले मला असं कर. मी मॅनेजमेंटशी डिस्कस केलं. मग मॅनेजमेंटने मला मग काही क्वेश्चन्स द्यायला सुरू केले. टेस्ट सिरीज मध्ये पण सुद्धा आमची टेस्ट झाली की लगेच डिस्कशन राहायचं. म्हणजे आम्हाला अर्धा तासचा टाइम दिला जायचा, त्यामध्ये आम्ही आमचा पेपर चेक करायचो, कुठे चुकलो, काय चुकलो. मग लगेचच टीचर्स यायचे आणि डिस्कस करायचे. मग आम्ही त्यावेळेस आमच्या शंका ते विचारायचो आणि ते लगेच सॉल्व्ह व्हायचे. तेच ते मोठं, कारण की जर का आपण टेस्ट दिली, घरी गेल्यावर आपल्याकडून ते पूर्ण होत नाही चेक करणं सगळं. मग ते तिथल्या तिथंच व्हायचं. IIB आमच्याकडून करून घ्यायची, ते सगळं करून घ्यायची आणि टीचर्स आम्हाला साथ द्यायचे. त्यासाठी टीचर्स कधीच असं डाऊट्सला कधीच असं नाही काही असं काहीच म्हणले नाही. DSP IIBची
खूप मदत करायची. माझ्या या 2 इयर्सच्या जर्नीमध्ये IIBचं मॉड्यूल माझ्यासाठी खूप मेन होतं. IIB फक्त मॉड्यूलच नाही, तर त्यासोबत IIB तडका, कॉन्सेप्ट मॅथ्स, बायो पंच असे विविध प्रकारचे पुस्तक आम्हाला द्यायचे. ते आम्ही सॉल्व्ह करायचो. ते आमच्याकडून सॉल्व्ह पण करून घ्यायचे, तिथल्या तिथेच डाऊट सॉल्व्ह करून घ्यायचे. हे सगळं चालत राहिलं. यामध्ये मग IIB करून घ्यायची विद्यार्थ्यांकडून. आम्ही जास्त काही नाही करायचो, IIB करून घ्यायची. माझा मुलगा यश, त्याच्या यशाचं कारण म्हणजे IIB टीमने त्याला खूप सपोर्ट केला. आणि IIB टीम खरंच खूप छान आहे. मी दुसऱ्यांना हा सल्ला देऊ शकते की IIB शिवाय तेच ट्युशन लावून दे. एकदम छान ट्युशन आहे, मुलांना खूप सपोर्ट करते. त्यामुळे थिंक नीट, थिंक IIB.